जिथे सत्य तिथे आम्ही. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहता आहात तुफान न्यूज, जिथे सत्य तिथे आम्ही. मुंबईतील एसआरए प्रकल्पांमध्ये सुरू असलेल्या कथित गैरव्यवहार बिल्डर्सना मिळणारे प्रशासनाचे संरक्षण आणि सर्वसामान्य रहिवाशांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आता संताप उफाळून आला आहे. मास ग्रुप, ग्रेस बिल्डर्स, नंजी चेडा आणि काही संबंधित एसआरए अधिकाऱ्यांविरोधात गंभीर आरोप करण्यात येत असून अनेक तक्रारी निवेदने आणि पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप पीडित नागरिकांनी केला आहे. पीडित रहिवाशांचे म्हणणे आहे की अनेक वर्षांपासून एसआरए प्रकल्पांच्या नावाखाली सर्वसामान्य कुटुंबांना फसवले जात आहे. घरांचे प्रश्न पुनर्वसनातील विलंब, प्रशासनाचे दुर्लक्षच अधिकाऱ्यांचे बिल्डर्सना कथित समर्थन यामुळे शेकडो कुटुंबे मानसिक, आर्थिक आणि सामाजिक त्रास सहन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय लोकसहकारचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र फ्लॅट ओनर्स वेलफेअर असोसिएशन MFOWAचे जनरल सेक्रेटरी डॉक्टर संदीप भोसले आता पीडित नागरिकांच्या न्यायासाठी मैदानात उतरले आहेत. हा लढा कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी नसून अन्याय सहन करणाऱ्या प्रत्येक कुटुंबाच्या हक्कासाठी आहे, असे डॉक्टर भोसले यांनी स्पष्ट केले. दिनांक 1 जून 2026 पासून एसआरए कार्यालय बांद्रा येथे बेमुदत उपोषण सुरू करण्यात येणार असून या आंदोलनात 300 ते 400 पेक्षा अधिक पीडित नागरिक सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासन आणि एसआरए अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत संबंधित बिल्डर्स व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. पीडित नागरिकांमध्ये आता एकच चर्चा आहे, जर न्याय मिळत नसेल तर आवाज उठवणे गरजेचे आहे. अन्याय कितीही मोठा असला तरी जनतेच्या एकजुटीसमोर तो टिकू शकत नाही. ही बातमी तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच निर्भीड, ताज्या आणि जनतेच्या हक्कासाठी लढणाऱ्या बातम्यांसाठी कायम जोडलेले रहा. जिथे सत्य तिथे आम्ही.